पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा गळा आवळून खून. सांगलीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पतीकडून होत असलेल्या कथित मारहाण आणि शिवीगाळीला कंटाळून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव आनंद हनुमंत सरजे, 28 वर्ष असे असून ते सांगलीतील पोळमळा 100 फुटी रोड परिसरात राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आनंद आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी पहाटे पुन्हा किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकराला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी मिळून आनंद सरजे याचे पाय ओढणीने बांधले आणि गळा आवळल्याचा आरोप आहे. घटनेनंतर हा मृत्यू झोपेत नैसर्गिकरित्या झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आनंद सरजे यांना पहाटे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांच्या गळ्यावर ओरखड्यांच्या खुणा आढळल्याने संशय निर्माण झाला. उत्तरीय तपासणीत मृत्यू हा गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. चौकशी दरम्यान पत्नीच्या वागण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली. त्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.